वाघाचे बनाला काळीच वाघिणीची लागते, वाघाचे बनाला काळीच वाघिणीची लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सैज झुकते, तुमच्या चरणापुढे मान माझी सैज झुकते. सन्माननीय व्यासपीठ, आज कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख वंदनीय गुरुवर्ग आणि माझा वर्ग मित्रमैत्रीण सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव काव्य संदेश होगळे. मी आता 5वी शिकते. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्सकॉन, तालुका पालघर, जिल्हा पालघर. माझे विषयाचे नाव आहे विश्वपेरिका मा जिजाऊ. महासाहेबांच्या जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडला नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्न बघितले नाही, त्याला सतत शुद्ध उतराविले. आई ही जगातील महान आद्याची आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिंद, सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा संगम म्हणजे जिजाबाई. शहाजीराजे भोसले यांना लहानपणापासून अन्यायाची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व मलसाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्तापासून महाराष्ट्राची धूम काढून घालून जनतेला लुटत होत्या. त्याविरुद्ध ब्र शब्द काढायची हिंमत कोणामध्येच नव्हती आणि या बिकट परिस्थितीत जिजाऊंच्या स्वराज्या निर्मितीचे स्वप्न पाहिले, अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेबांच्या जिजाऊ यांच्या पोटी बाळशिवाचा जन्म झाला. बाळराजांना लहानपणापासून त्या रामायण आणि महाभारत यांचा कथा सांगत. हिंदवी स्वराज्याचे बाळकडू शिवरायांना महासाहेबांकडूनच मिळाले होते. कुठल्याही मातेला पुत्र होण्यापेक्षा काहीही प्रिय नसते, पण महासाहेबांनी असा विचार कधीच केला नाही. फक्त मुस्लिम संतापासून त्या ब्रिटिश एवढेच अन्यायाचे हे होते. नैतिल्य, कौशल्य आणि या गुणांचे सर्वत्र हे म्हणजे महासाहेबांनी शिवरायांच्या अंगी रुजवले. स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्याचे धाकले संभाजी महाराज यांचा महासाहेबांच्या जिजाऊंच्या वाटा होता. आपण समाहिताचा विचार प्रथम करण्यास महासाहेब प्रत्येकाच्या घरी आहे. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला आहे, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून शिवबा घडविला पहिले महासाहेब घडवायला लागले. जय जिजाऊ, जय भवानी, जय श्री.